रील वर ढकलायची नाही, इकडे तिकडे बघायचं नाही. काय विषय आहे बघ, नवीन विषय आहे. तर नमस्कार मंडळी, उज्जैन यात्रा पार्ट 4 मध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्हाला पहिलं कालभैरव मंदिरात दर्शनासाठी आणलं होतं. त्यानंतर आम्ही महाकाल दर्शनाला गेल्यावर तिथं महाकाल नावाचं सर्वांनी गंध लावला होता. आणि मंदिराच्या आवारात तर खूप भारी मूर्ती होत्या. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण आतल्या क्लिप तर काय टाकल्याच नाही. आणि इकडे तर आम्हाला कार्यक्रमाची मस्तपैकी व्यवस्था केली होती. आणि ते तर इतके भारी गाणे म्हणत होते, बाकीचेच नाचतच होते. मग मी काय सुट्टी देते. मी पण नाचलो आणि आम्ही फायनली उज्जैनवरून निघालो आहे. आणि आज प्रवासाचा शेवटचा दिवस होता. सकाळी आम्हाला नाश्त्याला दूध आणि उपीट आलं होतं. आमचा वेदांत व्हिडिओमध्ये येण्यासाठी मला सोडतच नव्हता. ब्रिजवरून जातानाही खूप मजा आली. मला तर ट्रेनमध्ये 2 असे मित्र भेटले होते. ते तर खूप कॉमेडी होती. त्यांच्यासोबत राहायला तर मजा आली. आणि या उंच उंच बिल्डिंग दिसल्यानंतर असं वाटलं की पुण्यापाशी आपण आलोयच. त्यानंतर पुन्हा आम्हाला कुरकुरे आले. खायला तर कमी करत नव्हतेच. ही तर आमची बॉगदीतली मज्जा होती. आतापर्यंत जरा शांतच होतं, म्हणलं जरा कॉमेडियन बनवावा. आणि आमच्या यशच्या कानात ब्लूटूथ घातले गाणे ऐकायला, तर तो तर डायरेक्ट नाचायलाच लागला. आणि त्यानंतर बारकाऱ्यांचा भेंड्यांचा खेळ तर लई वेळ चालला होता. आणि शेवटी फायनली आम्ही तर केडगावला आलो होतो. त्यानंतर पटक्यास तळेगावच्या गाडीत बसून मग फायनली आम्ही आमच्या वाडीत आलो. तर मंडळी, तुम्हाला ही छोटीशी मिनी ब्लॉग कसे वाटले कमेंट करून नक्की